रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी. रेशन कार्डधारकांना महिन्याला 1000 रुपये मिळणार. माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. रेशन कार्डवर मोफत गहू तांदूळ मिळतात. परंतु तुम्हाला पैसे मिळणार आहेत. हे पैसे कोणाला मिळणार, कशाप्रकारे मिळणार, यासाठी आपल्याला काय करावे लागेल, याविषयी आपण माहिती बघणार आहोत. केंद्र सरकारने 2025 साठी नवीन ग्रामीण रेशन कार्ड यादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी विशेषतः त्या नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांनी रेशन कार्डसाठी अर्ज केला होता परंतु आजपर्यंत त्यांचे नाव अधिकृत यादीत समाविष्ट झाले नव्हते. मागील काही वर्षात अनेक अर्जदारांची नावे विविध कारणांमुळे यादीतून वगळली गेली होती. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारने संपूर्ण डेटाबेसचे पुनरावलोकन करून नवीन यादी तयार केली आहे. या नवीन यादीत अबोव पॉवर्टी लाईन, बिलो पॉवर्टी लाईन आणि अंत्योदय अन्न योजना या सर्व श्रेणींतील पात्र कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन ग्रामीण रेशन कार्ड यादीत समावेश होण्यासाठी काही विशिष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. पहिला निकष म्हणजे अर्जदार गरिबी रेषेखाली असावा. दुसरा निकष म्हणजे कुटुंबाकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असावी. तिसरा निकष म्हणजे कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे स्थायी सरकारी नोकरी नसावी. जर एखाद्या पात्र व्यक्तीचे नाव यादीत नसेल तर त्याने निराश होण्याची गरज नाही. अशावेळी संबंधित व्यक्तीने जवळच्या तलाठी, ग्रामसेवक किंवा अन्न पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा. तेथे स्वतःची पात्रता सिद्ध करून पुनः अर्ज करता येतो.